तर मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या याचिकेची पुढील सुनावणी 10 जुलैला होणार आहे। कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करत उच्च न्यायालयाने आयोगाला नोटीस बजावलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अपडेट आहे? बघा, मागच्या वेळेला ज्या वेळेला सुनावणी झाली त्यावेळेला राज्य मागासवर्ग आयोग की ज्या आयोगाच्या शिफारशीवरून मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ झाला त्यांना प्रतिवादी करावं की करू नये याबद्दल उहापोह झाला होता। मंगळवारी मात्र न्यायालयाचं असं मत झालं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना प्रतिवादी करणं अपेक्षित आहे। आता राज्य मागासवर्ग आयोग ही घटनेनं निर्माण केलेली राष्ट्रपतीच्या सहीनं निर्माण झालेला प्रत्येक राज्यातला एक राज्य मागासवर्ग आयोग आहे। त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल आयोगाला पुढच्या सुनावणीच्या वेळेला प्रत्यक्षात उपस्थित राहावं लागेल। बहुधा ही शक्यता आहे की राज्य मागासवर्ग आयोगाने कुठल्या निकषाच्या आधारावरती शिफारशी केल्या आणि ज्यामुळं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ झाला याबद्दलची काही विचारणा सन्माननीय न्यायालय करू शकतं। आणि ज्या वेळेला मंगळवारी सुनावणी झाली त्यावेळीच न्यायालयाचं असं मत झालं की राज्य मागासवर्ग आयोगाची जी कार्यपद्धती आहे त्यांनी कुठले निकष लावलेले आहेत त्याची न्यायालयीन पातळीवरती चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच न्यायालयानं राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी केलेला आहे आणि 10 जुलैच्या सुनावणीच्या वेळेला तुम्ही प्रत्यक्षात उपस्थित राहा असं सांगितलं। दुसरी त्यातली बाजू अशी आहे की राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीवरती लक्ष्मण हाके आणि इतर काही मंडळींनी राजीनामा देत असताना काही प्रश्न उपस्थित केलेले होते। त्या प्रश्नाची सुद्धा न्यायालयामध्ये चर्चा होते का ते बघावं लागेल। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।